सध्या शिंदे सेनेवर वारंवार आरोप होणं सुरू आहे। आपल्यासोबत शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापू आहेत। बापू, संजय राऊत म्हणतायत शिंदेंचा पक्ष म्हणजे सुया दाबणं कवट्या ह्याचा पक्ष झालेला आहे आणि ही संस्कृती शिंदे सेना महाराष्ट्रात आणते। मुळात संजय राऊत हे रात्रीला एक स्वप्न तयार करतात की उद्या शिंदे साहेबांवर काय टीका करायची आणि सकाळी दिवस उगवाय बशीभर फव खाऊन सुरुवात करतात। मुळात हा कुणीच काय केलेलं नाही, कोण काय करतही नाही। यांचा भ्रम असा झालेला आहे की अशा काहीतरी घडते, हा संजय राऊताचा झालेला भ्रम आहे। आणि अशा पूजा करून जर यश मिळत असतं का आम्हाला कवट्या मिळत नाही ते का दाबणं का सुया आम्ही निवडून आलो असतो की असं काय तर आसारी बसू आम्हाला नको वाटतं। हे सगळं लबाड थोतान बदनाम करण्यासाठी काही करायचं। ज्या दिवशी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून राऊताचा झळफळाट सुरू झाला आहे। कारण त्यालासुद्धा आमच्याबरोबर गुवाहाटीला यायचं होतं। माझ्यासमोर 30-35 आमदारांनी अजिबात त्याला घ्यायचं नाही म्हणून साहेबाव प्रेशर टाकलं आणि मग संजय राऊत तिकडं पळाला आणि रागानं बडबड सुटला। आता सुरेश चव्हाणला काय ह्यात बोलायचं नव्हतं, त्याचं दुखणं एवढं झालं की भरत गोगाल तिथं पालकमंत्रीपद मागते। मग आपलं पालकमंत्रीपद जातं बितं का भीतीपुटी काय तर गोगाल वाईट बोलायचं म्हणून बोलायचं। सुरेश चव्हाण आपलं आपलं बघावं, त्यांचं हो महावन यज्ञ ही अनादिकालापासून चालत आली परंपरा। घरात काय यज्ञ घातला तो वाईट वाटायचं कारण काय ते त्यात कवट्या बिवट्या ही मांत्रिक काय सुरेश चव्हाण बघायला गेलता का? नाही, संजय राऊत म्हणतोय ना मांत्रिक। संजय राऊत तर बघायला गेला आहे का? कशाला कवट्या बी आपल्याला देत नाही जो जवाज आपण बी यज्ञ केले ते जवाज बिवाज देते ते हो हो म्हणलं का टाकायचं। आता ह्याच्यात गोगावलेचा व्हिडिओ बाहेर कसा आला ते? निर्मळ मना माणूस आहे, आंघोळ करून सकाळी हॉलमध्ये सगळ्या समोर केलेला विद्या लपून त्या ठेवायचं काय? हे का चोरटं काय नव्हतंच म्हणून बाहेर आलं। चोरटं असतं रात्री 12 वाजता आमुषा कुठल्या तर स्मशानभूमीत जाऊन केलं असतं, असं नव्हतं काय। आणि असे मुळात शिंदे साहेबांवर ही उबाटा रात्रंदिवस टीका करते आहे, पण त्यांच्याजवळ राहिलं काय नाही। आता परवासुद्धा ह्यांनी एकनाथ शिंदेंचा जसा मेळावा झाला तसा उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला, पण त्यांनी छोट्या स्वरूपात घेतला। ते म्हणे हे सगळा पैसेवाल्यांचा चोरांचा मेळावा तिकडं चालू आहे। उद्धव साहेबांनी आता मोठा मेळावा घेणं म्हणजे चोरांचा मेळावा आणि बारका मेळावा घेणार म्हणल्यानंतर सज्जनांचा मेळावा ही नवीन व्याख्या उद्धव ठाकरेंनी राजकारणात आणली। माणसंच गोळा होत नाही ते म्हणून आपलं बारक्या कुठल्या तो हॉलमध्ये मेळावा घेतला, ही बाजूलाच राहिलं का? याही मैदानात म्हणावं घ्या मेळावा, काय अडचण कुठं आहे? नाही ती राहिली पहिल्यासारखी माणसं। मला सांगा, मग राज ठाकरेला त्यासाठी जवळ घ्यायचे त्यांना? यापेक्षा वेगळं काही घडत नाही। त्यांना आता राज ठाकरेंची आठवण यायला लागली संकट काळात। सुखाच्या काळात होते त्यावेळी राज ठाकरेवर किती टोमणे मारले, किती टीका केली, त्या कुटुंबाची अवहेलना किती केली हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आता 20 आमदार ज्यावेळी निवडून येऊन घसरण सुरू झालेली दिसायला लागली त्यावेळी घरातली माणसं यांना आठवायला लागली। ज्यावेळी हे सत्तेवर होते त्यावेळी मात्र घरातल्या माणसाकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळं असे दोन नेते एकत्र आले किंवा जिव्हाळ्याच्या नात्यातून जेवायला एकमेकाच्या घरी बोलवलं, त्याचं राऊताला जर एवढं वाईट वाटत असेल, त्या राऊतानं नुसती महाराष्ट्र राजकारणात गेल्या 2.5 वर्षात इतकी घसरण आणि शाब्दिक एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं लढाया लावून टाकलेल्या आहेत की एवढा सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारा जनक कोण? ते संजय राऊत आहे। हे होते शहाजी बापू। त्यांनी सांगितलेले संजय राऊत यांनी महाराष्ट्र संपूर्ण नासवलेला आहे गेल्या 2.5 वर्षात आणि ते सुद्धा शिंदे साहेबांबरोबर त्या बंडात सहभागी व्हायला तयार होते, यायला तयार होते, मात्र त्यांना या बंडामध्ये घेऊ नका असा आग्रह 30 ते 35 आमदारांनी घेतल्यामुळं ह्या राऊतांची अशी तडफड सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।